साक्षी शिंदे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। राज ठाकरे लढवणार मावळचा किल्ला, अजित पवार यांचे संकेत। पार्थ पवार यांच्यासाठी पनवेलमध्ये राजगर्जना। राज्यात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दावा। शक्ती प्रदर्शन करत श्रीरंग बारणेंचा अर्ज दाखल। शिवसेनेला स्वाभिमानच राहिला नाही, उद्धव ठाकरे लाचार झालेत। माजी आमदार माणिकराव जगताप यांची जोरदार टीका। पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाआघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन। अजित पवारांसह अनेक नेते सहभागी। बाबासाहेबांचे नातू उमेदवाराची जात सांगत सुटलेत, प्रकाश आंबेडकरांवर कुमार सप्तर्षी यांची जोरदार टीका। पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने सामने, कार्यकर्त्यांच्या समोर दोघांनीही केले हस्तांदोलन। अन्यायकारक अध्यादेश रद्द करा, मच्छीमारांच्या मेळाव्यात पर्ससीन धारकांची मागणी। धरणाच्या पाईपचा वॉल सुरू केल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली, बोर्ली पंचतन येथील घटना। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आपल्याला लोकसभा निवडणुका लढवण्यात रस नाही, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात सभा घेणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं होतं। त्यापैकीच एक सभा राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा किल्ला लढवण्यासाठी मावळमध्ये घेणार असल्याचे सुतोवाच अजित पवार यांनी पनवेलमध्ये केले आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव लढत असून त्यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचे कडवे आव्हान आहे। त्यामुळेच खुद्द राज ठाकरे पार्थ पवार यांचा किल्ला लढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत। राज ठाकरे यांची सभा शहरी भाग असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने आयोजित केली आहे। राज्यभरात राज ठाकरे जवळपास 8 ते 10 सभा घेणार आहेत, त्यातील एक सभा मावळमध्ये होणार आहे। त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन येत्या 20 दिवसात मनापासून आपणच स्वतः उमेदवार आहोत असे समजून काम करा आणि पार्थ पवार यांना निवडून द्या असे भावनिक आवाहनही अजित पवार यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। महाराष्ट्रात शिवसेना भाजपमय वातावरण आहे, त्यामुळे राज्यातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेत्या नीलम गोहे, भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जुन्नरचे आमदार शरद सोनावणे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार आणि पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, उमा खापरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी चिंचवड। अफजल खानाचा कोथळा काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी गुजरातला जाऊन ढोकळा खाऊन आले। शिवसेनेला स्वाभिमान राहिला नसून उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाड तालुक्यातील बिरवाडी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। उद्धव लाचार झाले असून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे गांधीनगरला अमित शहा यांचा अर्ज भरायला गेले आणि ढोकळा खाऊन आल्याची टीका जगताप यांनी केली। अमित शहाला वाटतं त्या शिवाय देणारे उद्धव ठाकरे यांचा अर्ज भरायला गुजरातला गेले, अहमदाबादला गेले, काय ती लाचारी, कोण त्यांच्याकडे बघायला तयार नाही तरी मागे पुढे हलतंय। काय सांगितलं होतं? अफजल खानाचा कोथळा पाडू। अरे पाडायला गेला होता कोथळा आणि गुजरातमध्ये जाऊन खाऊन आला ढोकळा। बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना मोठ्या तडफेने लढत होती। बाळासाहेब गेल्यानंतर स्वाभिमान नसलेली शिवसेना हिजड्यांची सेना झाल्याचा हल्लाबोल माणिकराव जगताप यांनी केला। बाळासाहेब ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये लढत होते त्याच्यानंतर बाळासाहेब गेले आणि या ठिकाणी ही हिजड्यांची सेना झालेली आहे। एकाकडे स्वाभिमान या ठिकाणी राहिलेला नाही। आपल्याला रायगड विकासाची गुढी उभारायची असून जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता आता परिवर्तनासाठी सज्ज झाल्याचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यावेळी म्हणाले। आपण महाड आणि पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा दावा करून अनंत गीते आणि आमदार भरत गोगावले यांच्यावर त्यांनी टीका केली।
स्वाभिमानी माणसाचा स्वाभिमान विकत घेण्याचा जरी प्रयत्न करत असेल तरी स्वाभिमानी जनता आता कोणाला भुलणार नाही की आता परिवर्तनासाठी सज्ज झालेली आहे. हा विराट जनसमुदाय तुम्हाला मला त्या निमित्ताने दाखवत आहे. असं ओळखण्यामध्ये माझी चूक होती. पाण्याच्या योजनेच्या भूमिपूजनाला 5 कोटी रुपयाचा निधी या गावासाठी त्या कालावधीत उपलब्ध केला. भैरी मातेची शपथ घेऊन सांगतोय आता भारत गोगाने शपथ घ्यावी. या पिण्याच्या पाण्याची योजना या भारतात सुरू करते. पवित्र मंदिराला चंद्रकांत देशमुख साहेबांनी पुस्तक कार्यालयाने माझ्या सर्व सरकार सांगितलं माणिकराव लेखणीच्या एका फटकाला 40 लाख रुपये या सुनी तर्फे उपलब्ध करून दिले. भारत गोगाने त्याच्या धरणाच्या दुरुस्तीला पैसे दिले गेले पाहिजे. 80 लाख रुपयाचा 1 कोटी रुपयाचा निधी या सुनी तर्फे दिला. माझा पुन्हा बारीक गोगाला आभार आहे. त्या कामासाठी तुम्ही लेखणीतून एक जरी पत्र लिहिलेलं जर का तुम्ही दाखवलं तर निवडणुकीच्या राजकारणात सुनी तर्फे उभा राहणार नाही हे जाहीर आव्हान आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांना सभास्थळी वाजत गाजत आणण्यात आले. दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, महाड. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी वाल्हेकरवाडी येथून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जय पवार आदी रॅलीत सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ यांनी पिंपरीतील एच ए कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर, निगडीत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. चिंचवड येथे क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे अंकुश काकडे आदी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी पुन्हा. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 7व्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. पवार यांचा अर्ज दाखल करताना आमदार सुरेश लाड, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार, माजी मंत्री मदन दाफना देखील उपस्थित होते. आहेर गार्डन वाल्हेकरवाडी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, बापूसाहेब भेगडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहरातील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही पंख पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, वेसनवी गाठली, शिक्षणास रुजवुनी, उद्योगास फुलवुनी, कष्टाने घामाने पायवाट शिंपली. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी चिंचवड. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. वंचित बहुजन आघाडीला कोणाचा आशीर्वाद आहे हे माहीत नाही, त्यांना काय साधायचे हेही कळत नाही, पण लोकांचे कन्फ्युजन करायचे हे मात्र नक्की. प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांच्या विचारांचा आधार नाही. बाबासाहेब जाती निर्मूलनवादी होते, मात्र त्यांचे नातू उमेदवाराची जात सांगत सुटलेत, अशी टीका विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केली आहे. भावनात्मक पातळीवर संमोहन करून भाजप मते मिळवत असल्याचा अजब दावा ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केला आहे. तसेच देशात फक्त 2च पर्याय आहेत, भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय ठरू शकतो, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांवरही सडकून टीका केली.
ब्युरो रिपोर्ट समद मराठी लाईव्ह सोलापूर. मावळ लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करून जात असताना महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे समोरासमोर आले. पार्थ पवार यांनी श्रीरंग बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले. हा क्षण बघण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निगडी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 7व्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर ते जात असताना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे अर्ज भरण्यासाठी येत होते. त्यावेळी पार्थ यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले. कार्यकर्त्यांच्या समोरच हा सारा प्रकार झाला. यावेळी बारणे यांच्या समवेत खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर यांच्यासह कार्यकर्ते होते. प्रचाराची रणधुमाळी सुरू असून आघाडी आणि कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडत असताना पार्थ पवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक कटुता न ठेवता सहजपणे घ्यावी असा संदेशच दिल्याची चर्चा दिवसभर मावळ मतदारसंघात सुरू होती. ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधुनिक रापण चालक आणि मिनी पर्ससीन तसेच पर्ससीन धारक मच्छीमारांचा मेळावा शरद कृषी भवनमध्ये संपन्न झाला. मालवण येथील 1 एप्रिल रोजी पारंपरिक मच्छीमारांचा मेळावा संपन्न झाला होता आणि त्या मेळाव्यात केवळ 2% असलेले पर्ससीन धारक मच्छीमार पारंपरिक मच्छीमारांना अन्यायपूर्वक वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पर्ससीन धारक मच्छीमारांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. तर दुसरीकडे आधुनिकतेकडे वळलेल्या पर्ससीन धारक मच्छीमारांना परस्पर दोषी ठरवले जात आहे. पर्ससीन धारक केवळ 2% राहिले नसून आता मोठ्या संख्येने झाले आहेत. त्याशिवाय पर्ससीनवर इतर अनेक घटक अवलंबून असतात. याचाही विचार शासनाने करायला हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 100% जर मच्छीमार असतील तर त्यांच्यापैकी 5% लोकांची वैयक्तिक जागा असते. बाकी 95% लोकांची घरापुरती जागा आहे किंवा शासनाच्या जागेत घरं बांधलेली आहे. 7-12 कोरा करणे म्हणजे आमचा त्या दृष्टीने अर्थ होतो समुद्रात कोणतीही बंधनं असता कामा नये आणि बिनधास्तपणे फिशिंग करता आली पाहिजे. पर्शियन नेट आणि मिनी पर्शियन नेट आणि पर्शियनने मच्छीमारी करता आली पाहिजे. म्हणजे आता लोक जातात फिशिंगला, बोट आली, शासनाची बोट आली, पकडणारी आली, धावपळ करतात. जे जाळं 2 तास सोडायला लागतात ते पाऊण तासामध्ये खेचतात. जीवावर उदा, त्याच्यात मरण्याची पण भीती असते. फटाफट करत राहतात भीतीपोटी. तर ही भीती कायमची नष्ट होण्यासाठी ह्या मेळाव्याचं प्रामुख्याने आयोजन आहे. त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली की आम्ही या ठिकाणी आमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि शासन त्याच्यावरती बंदी घालत आहे. रोजच्या येणाऱ्या बातम्या, राजकीय लोकांचे स्टेटमेंट यामुळे आमचा मच्छीमार समाज प्रचंड घाबरून गेलेला आहे. आणि यांना एक ताकद देण्यासाठी की आपण कायदेशीर बाजू त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून आपण या व्यवसायाला वाढवलं पाहिजे. शासनाला आपल्यातले जे काही चांगले बाजू आहेत ते शासनाला आपण पटवून सांगायला पाहिजे आणि हे पटवून सांगितल्यानंतर शासनाला याला भाग पडलं पाहिजे की हा पर्ससीन व्यवसाय हा मच्छीमारांसाठी प्रगतीचा व्यवसाय आहे आणि शासनाने त्यासाठी आम्हाला लायसन्स सुद्धा इश्यू करायला पाहिजे. आणि ही एक जाणीव लोकांच्या मनात आणि त्याचबरोबर राजकीय लोकांना एक संदेश देण्यासाठी आम्ही हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे. पर्ससीन मच्छीमारांचे मासे निर्यात होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन देशाला मिळते. मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या या मेळाव्यात अनेक ठराव मांडण्यात आले. या मेळाव्यात पर्ससीन विरुद्धचा शासनाचा अन्यायकारक GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेला सोमवंशी अहवाल देखील रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोमवंशी समितीने शासनाला सादर केलेला अहवाल एकतर्फी अहवाल होता. पर्ससीन धारकांची बाजूच समजून घेतली नाही. त्यामुळे सोमवंशी समितीने पर्ससीन धारकांचे म्हणणे ऐकून घेऊन शासनाला फेर अहवाल सादर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नेमका वाद असा आहे की शासनाचं जे धोरण आहे त्याच्यात त्यांचा एक मुख्य मुद्दा कसा आहे, शाश्वत मासेमारी म्हणजे अफोर्डेबल फिश, सस्टेनेबल फिश. सस्टेनेबल आता काय होतंय की आता आम्ही मच्छीमार आहोत, आम्हाला कसं मासे मारण्याशिवाय पर्याय नाही. मासे मारले तरच आमची घरं चालणार. काही जणांचे थोडासा व्यवसाय असेल तो वेगळा. पण जर आम्हाला मासेमारी परवडली नाही, कुठली असू दे, पारंपरिक असू दे, कुठचंही असू दे, जी परवडणार नाही ती आम्ही करणार नाही. तुम्ही जे सांगता आम्हाला शाश्वत मासेमारी करा, अरे मासे मारायला समुद्रात गेलो आणि मासेच मिळाले नाही तर आम्ही काय करणार? हा एक मुद्दा आहे. आम्ही मासे मारायला गेल्यानंतर आम्हाला परवडलं पाहिजे. तुमच्याही पद्धतीची असू दे. आमच्याकडचे वेंगुर्ल्यात मच्छीमार तर सगळ्या प्रकारची मासेमारी करतात. कोणाचा वाद नाही, वाद असला तर तिथे मिटवलं जातं. इकडे
की आपल्याला देऊळकर सर जे होते त्या माणसाने आतापर्यंत म्हणजे आमच्या डोक्यात सुद्धा तेच भरलं. त्याच्यामुळे मी श्रमिक मच्छीमार संघाचा मी पहिला अध्यक्ष होतो म्हणून सांगितलं, त्याच्या कारणाने मी सुद्धा त्या गोष्टीचा म्हणजे मी विरोधक होतो. या पर्सेंट नेटचा मी विरोधक होतो. पण मला त्या काळी म्हणजे त्यावेळी जे सांगितलं गेलं की 10-10 किलोमीटरची म्हणजे नेट असतात आणि ती 10-10 किलोमीटरची एक 2-2 गाव त्याच्यात वेढण्यासारखी एवढी मोठी नेट असतात. त्याच्यामुळे मला पण वाटायचं की खरोखरच म्हणजे एवढी जर समजा नेट असतील तर आपल्याला म्हणजे उदरनिर्वाह करणं म्हणजे हे मोठं म्हणजे संकट आहे. आणि त्यामुळे मी विरोध केला. परंतु मला त्याच्यानंतर लक्षात आलं की ही तसं म्हणजे मी बघितलं की आम्ही त्या नेटात अनभिज्ञ होतो. तसं काही नव्हतं. 500-600 मीटरचं म्हणजे एक नेट असतं आणि छोटंसं नेट असतं आणि त्याच्यात पर्यावरणाचा अजिबात ऱ्हास नसतो. हे आजकाल म्हणजे काय चालतं की उठतात आणि पर्यावरणावर घसरतात. आणि तशी काही म्हणजे मगाशी मी मला ह्याला लिहून दिलं. मी मला एक पॉईंट मगाशी विसरलो की $1 वर्षाला जी पर्यावरणाचा जो ऱ्हास करतो ट्रॉलर म्हणजे ट्रॉलिंग फिशिंग वाला, तो $1 जो म्हणजे पर्यावरणाचा जो लॉस करतो तेवढा पुऱ्या महाराष्ट्रातले पर्सेंटवाले तेवढे करत नसते. एका ट्रॉलर एवढे म्हणजे एवढा ट्रॉलर व्यावसायिक पर्यावरणाचा ऱ्हास करत असतो. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, ओरोस. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचोतन गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या कार्ले धरणाच्या पाईपचा वॉल अज्ञात इसमाने सुरू केला आणि नदीची पातळी अचानक वाढली. विशेष म्हणजे सरपंच आणि उपसरपंच निवड झाल्यानंतर घडलेल्या या प्रकाराची ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बोर्ली पंचोतन ग्रामपंचायतीमध्ये सध्या सेना राष्ट्रवादीची सत्ता आहे. सरपंच नम्रता घाणेकर आणि उपसरपंच मनसूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रात्री अज्ञात व्यक्तीने बोर्ली पंचोतन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाल्याचे वॉल उघडल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. सकाळी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं दिसल्याने हा प्रकार समोर आला. श्रीकांत शेलार, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.